तर तो सगळ्यांनी डोळे बंद करा. आपण ओम म्हणूयात. 1 2 3. आणि आपण आता सगळ्यांनी म्हणूयात श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. राम सिया राम सिया राम सिया राम. राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम. राम सिया राम सिया राम सिया राम. राम सिया राम सिया राम सिया राम राम सिया राम सिया राम सिया राम. राम सिया राम सिया राम सिया राम. ओके. राम सिया राम सिया राम सिया राम. थँक यू थँक यू. राम सिया राम सिया राम सिया राम. व्हेरी गुड थँक यू. मग आपण आता सुरुवात करूयात पुढच्या स्टोरीला. अरण्यकांड. आपण लास्ट टाइम जेव्हा भेटलो होतो आपण तेव्हा बघितलं होतं की आता भरत परत गेलाय आणि भरत परत गेल्यावरती मग राम थोड्या वेळ आणखी तिथेच राहिले आणि तिथे राहताना मग त्यांना असं वाटलं की आता इथे आपल्याला सगळे लोक ओळखायला लागले आहेत आणि इतके सगळे लोक आपल्याला ओळखायला लागले तर मग त्या पूर्ण वनवासाचा काय उपयोग. मग एवढी आपल्याकडे जर नेहमी गर्दी होणार असेल मग आता इथनं मुक्काम हलवायला हवा. मग तिथनं ते पुढे निघाले दंडकारण्याकडे. तिकडे जाताना त्यांना एक खूप छान जोडपं भेटलं. त्यांचं नाव होतं अत्री ऋषी आणि त्यांची बायको अनुसूया. तर अत्री ऋषी यांनी खूप वेळ वाट बघितली होती रामाची आणि ते अत्री ऋषी म्हणजे होते एक मानसपुत्र ब्रह्मांचे. आणि आपण जे सप्तर्षी जे म्हणतो की आपल्या सगळ्या कुळांचं कुठे ना कुठे रूट जाऊन त्या सप्तर्षींशी मिळतं. तर त्या सप्तर्षींपैकी एक म्हणजे ते अत्री ऋषी आणि त्यांची बायको म्हणजे अनुसूया. आणि अनुसूया ही इतकी पतिव्रता होती की पूर्ण ब्रह्मांडामध्ये 16 सती आहेत आपल्या पुराणानुसार आणि त्या 16 सतींपैकी अनुसूया ही एक आहे. आणि तिची योग शक्ती किंवा तिची पतिव्रता शक्ती इतकी वाढत होती की ब्रह्मा विष्णू महेश सारखी तिची स्तुती करायचे. मग त्यांच्या बायकांना झालं जेलसी. मग त्यांनी तिघांनी ठरवलं हिची परीक्षा घ्यायची आणि मग त्याच्यातनं त्यांनी जेव्हा हे सगळं ठरवलं तेव्हा त्यांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश तिघांनाच पाठवलं यांच्याकडे त्यांची परीक्षा घ्यायला. परीक्षा घ्यायला जेव्हा ते आले त्यावेळी त्यांनी म्हटलं की जसं आम्ही म्हणू तुम्ही तसंच आम्हाला आमची जर तशीच सेवा करणार असेल तर मग ठीक आहे. मग त्यांनी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही. मग त्यांनी म्हटलं की आम्हाला तान्ह बाळ समजून किंवा आम्हाला तुमचं दूध पाहिजे असं त्यांनी विचारलं. मग ती पण इच्छा पूर्ण करण्यासाठी मग तिने विचार असा केला की आपण असा विचार करू की हे तिघही आपले लहान लहान मुलं आहेत. असा विचार केल्यावरती मग सगळंच पवित्र होईल. असा विचार करून जशी ती पुढे आली तेव्हा त्यांना आल्याबरोबर दिसलं की हे तिघही जण बनले आहेत लहान लहान मुलं
आणि मग ते लहान मुलं त्यांच्याच घरी राहायला लागले. आणि एवढं राहत असताना मग आता तिन्ही त्यांच्या ज्या वाईफ्स होत्या, त्यांच्या ज्या बायका होत्या, त्यांना त्यांची चूक कळली की आता त्यांना त्यांचा हसबंड परत पाहिजे आहे. मग तिघीही त्यांच्या घरी आल्या आणि त्यांना आमचा नवरा आम्हाला परत कर म्हणून असं विचारलं. मग त्यावेळी त्या तिघांनीही त्यांचा अंश एकत्र करून तिच्या पोटी तिला दिला. आणि तिथनं आपल्याला दत्तात्रेयाची गोष्ट पुढे होते. परंतु तीच तीच अनसुया आता या ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता त्यांच्या घरी आले आहेत. तर अत्रि ऋषींनी जसं बघितलं की राम येत आहेत आपल्या घरी, ते धावत तिथे गेले. त्यांचं खूप छान त्यांनी स्वागत केलं, त्यांना घरी आणलं. आणि इकडे आल्याबरोबर सीतेला अनसुया आत घेऊन गेली. आता सीतेला गिफ्ट काहीतरी द्यायचं होतं तिला. तर तिने सीतेला भेट अशी दिली की तिने तिला अशी साडी दिली की ती साडी कधीही खराब होत नाही, त्याच्यावर कधीही डाग लागत नाही, त्याच्यावर कधीही असं क्रम्पल्स पण येत नाहीत. आता मला असं वाटतं की या ठिकाणी वाल्मिकी जे पूर्ण याचे रचयिता आहेत, त्यांनी सीतेला लंकेला पाठवायची तयारी सुरू केली होती की आता ती लंकेत गेल्यावरती तिच्या दामन किंवा तिच्या साडीवरती कुठेही डाग लागू नये म्हणून तिला कधीही डाग न लागणारी साडी प्रत्यक्ष अनसुयांनी दिली, जी स्वतः सगळ्यात मोठी सती आहे. आणि एवढ्या मोठ्या सतीने हिला दिलं म्हणजे हिच्या चरित्राचं एक सर्टिफिकेटच तिने तिला दिलंय. आणि हे सर्टिफिकेट तिला लागणार आहे जशी ती लंकेत जाईल तेव्हा. आणि मग अनसुयांनी तिला खूप छान उपदेश केलाय रामचरितमानस मध्ये. त्यांनी हा जो पूर्ण उपदेश आहे त्यात त्यांनी असं सांगितलंय की अनसुयांनी तिला सांगितलं की 4 प्रकारच्या पतिव्रता कशा असतात आणि त्या 4 प्रकारच्या पतिव्रता त्यांचं लक्षण काय, आणि हे त्यांनी तिला समजवलं. आणि मग त्यांनी तिला असं सांगितलं की आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. जगत में 4 प्रकार की पतिव्रताएं हैं. वेद, पुराण और संत सब ऐसा कहते हैं कि उत्तम श्रेणी की पतिव्रता के मन में ऐसा भाव बसा रहता है कि जगत में मेरे पति को छोड़कर दूसरा पुरुष स्वप्न में भी नहीं है. ज्या व्यक्तीच्या मनात आपल्या पतीसाठी अशी भावना असेल ती उच्च प्रतीची पतिव्रता. मग त्यांनी पुढे म्हटलं, मध्यम श्रेणी की पतिव्रता पराये पति को ऐसे देखती है पराये पति को ऐसे देखती है जहाँ वह अपना सगा भाई, पिता या पुत्र हो. म्हणजे दुसऱ्या माणसांना बघताना एकतर तो आपला भाऊ आहे, आपला मुलगा आहे, नाही तर आपला वडील आहे, हे तिला सांगितलं. आता समजा अगेन बिल्डअप सुरू आहे. लंकेत गेल्यावरती परपुरुषच तिच्याकडे येणार आहे. त्याच्यामुळे त्या परपुरुषाला बघितल्यावर हिच्या मनामध्ये काय भावना यायला पाहिजे याचं जसं काही तिला ट्रेनिंग देते अनसुया. याला इंग्लिश नॉवेल्स जे असतात ना त्यामध्ये याला म्हणतात फोर शॅडोविंग. तर रामायणामध्ये पण त्यांनी फोर शॅडोविंग हे केलेलं आहे. मग त्यांनी म्हटलंय, जो धर्म को विचार कर अपने कुल की मर्यादा समझ कर बची रहती है वह निकृष्ट या निम्न श्रेणी की स्त्री है, ऐसा वेद कहते हैं. की जिला नवऱ्याबद्दल प्रेम आहे म्हणून नाही, पण पूर्ण जगाने असं सांगितलंय की आपल्याला असं बिहेव करायचंय म्हणून ती तसं बिहेव करते, ती आहे निकृष्ट. आणि मग चौथ्या प्रकारची, जो स्त्री मौका ना मिलने से या भयवश पतिव्रता बनी रहती है, जगत में उससे अधम स्त्री जानना. पति को धोखा देने वाली स्त्री जो पराये पति से रति करती है वो तो 100 कल्प तक रवरव नरक में पड़ी रहती है. आणि मग त्यांनी तिला असंच सगळं शिकवलं. आणि हे सगळं तिला सांगून झालं त्यानंतर मग सीता तिथनं बाहेर आली. मग राम, लक्ष्मण आणि सीता या तिघांनी त्यांचा निरोप घेतला आणि ते पुढे चालायला लागले. पण जाताना अत्रि ऋषींनी त्यांना काहीतरी सांगितलं. ते म्हणाले की पुढे शरभंग ऋषी आहेत, ते शरभंग ऋषी पण तुमची खूप वाट बघतायत, त्यांना तुम्ही नक्की भेटा जाऊन दंडकारण्यामध्ये. राम म्हणाले नक्की 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 भेटू आम्ही त्यांना. मग तिथनं रामाने त्यांचा जर्नी पुढे सुरू ठेवला तेव्हा त्यांच्या पुढे एक राक्षस आला.
त्या राक्षसाचं नाव होतं विराध. आता विराध राक्षस असा होता की तुम्ही त्याच्या अंगावरती जे काही शस्त्र फेकाल ते त्याच्या आर पार जाईल, कारण त्याला तसा वर प्राप्त झाला होता. मग पण आता याला मारायचं कसं? मग रामानी एक आयडिया केली आणि ती सांगितली लक्ष्मणाला. त्या दोघांनीही पहिले त्याचे हात तोडले, ज्या हातांनी तो सगळ्यांचा हरण करत होता. मग त्यांनी त्याला जिवंत जमिनीत टाकलं आणि वरून माती टाकली. ते जेव्हा माती टाकत होते त्यावेळी विराधने त्यांना सांगितलं की मला तुम्ही क्षमा करून या राक्षस मला या योनीमधून मुक्त करा, असे त्यांनी रिक्वेस्ट केली. मग रामानी आणि लक्ष्मणांनी त्यांना मुक्त केलं. मग तिथनं तो दिव्य देह घेऊन परत गेला. मग आता विराधचा वध झाला. मग पुढे जाऊन ते भेटले शरभंग ऋषींना. मग शरभंग ऋषी आता असे आहेत की जे हजारो वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आहेत. त्यांच्या नावावरती खूप सारे चांगले चांगले कर्म त्यांच्या नावावर आहेत, खूप सारे यज्ञ त्यांच्या नावावर आहेत, खूप सारे पुण्य त्यांच्या नावावर आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, आता मला जर एखाद्या जॉबला अप्लाय करायचं असेल तर मला वेबसाईटला जाऊन फॉर्म भरावा लागतो, बरोबर? मग तो फॉर्म भरताना आपल्याला कळतं की आपण तिथपर्यंत आहे की नाही पातळीमध्ये. तसं जर इंद्र बनण्याचा कुठला जर असा फॉर्म असता तर तो शरभंग ऋषींनी पूर्ण भरला असता, कारण त्यांनी आतापर्यंत केलेल्या या सगळ्या कर्मांमुळे त्यांना इंद्र पदाची प्राप्ती होऊ शकत होती. आणि स्वतः इंद्र त्याचं आसन घेऊन किंवा त्याच्या विमानाचं नाव काय आहे, कोणाला माहितीये? कोणाच्या? इंद्र. इंद्राच्या? पुष्पक नाही, ऐरावत. ऐरावत. स्वतः त्याचं वाहन आहे ते, विमान नाही आहे, वाहन आहे त्याचं. त्याचं विमान वाहन आहे. तो त्या वाहनावर बसून यांच्यासाठी पुष्पांनी आच्छादलेलं विमान घेऊन आला होता. त्यांच्या घरासमोर पार्क पण केलं होतं आणि म्हणाला शरभंग ऋषी चला आता पुढले इंद्र तुम्हीच होणार आहात. आणि त्यावेळी शरभंग ऋषी म्हणाले की मला हे असं गिफ्ट केलेलं हे नकोय पद, मी माझ्या कर्मांनी जे मला मिळेल तेच मला मिळू दे. म्हणून त्यांनी ते गेले नाहीत. त्यांना हे पण कळलं होतं की प्रत्यक्ष श्रीराम त्यांच्याच वाटेने येत आहेत. मग आता आपल्या समोर जर प्रत्यक्ष विष्णू येणार असतील तर या एका स्वर्ग लोकात जाऊन एका लोकाची सत्ता मिळवून काय करायची आहे? बरोबर. पूर्ण मुक्तीच मिळू शकते. म्हणून त्यांनी म्हटलं की मला इंद्रपद नको. इंद्र तिथनं परत गेला आणि पुढल्या दिवशी आले श्रीराम. आणि श्रीराम आल्याबरोबर त्यांनी शरभंग ऋषींना आत जाऊन ते भेटले. आणि जेव्हा ऋषींनी सांगितलं की मी तुमची खूप जन्मापासून तुमची वाट बघतोय, आणि एवढं छान भेट झाल्यानंतर मग शरभंग ऋषींनी रामाजवळ त्यांचा प्राण सोडला. सोडल्याबरोबर ते विष्णूच्या शक्तीमध्ये विलीन झाले. आणि आता या ठिकाणी जी कथा आहे ती इथनं पुढे जाते. आता पुढे जाताना एका ठिकाणी राम, लक्ष्मण आणि सीता यांना थोडं विचित्र असं वाटलं. ते विचित्र असं होतं की एका ठिकाणी खूप सारा हाडांचा खूप मोठा असा डोंगर साचला होता. हाड सगळीकडे. आणि एवढी हाडं बघून ते लोक त्याच्या जवळ जाऊन बघितलं, ही कुठली प्राण्यांची हाडं नव्हती, हे सगळे माणसांचे कंकाल तिथे होते. मग रामाने विचारलं हे कोणाचे कंकाल आहेत? तेव्हा जवळचे एक ऋषी होते, त्यांनी सांगितलं हे सगळे राक्षसांनी जेव्हा येऊन खाल्लं, इथे खूप सारे ऋषी मिळून यज्ञ करत होते, पवित्र त्यांचे कामं सुरू होती, त्यांच्यावर राक्षसांनी हल्ला केला रावणाच्या सांगण्यावरून. आणि त्यांनी फक्त त्या ऋषींना मारलं नाही, ते त्यांनी खाल्लं, काहींना तर जिवंत पण खाल्लं. मग हे ऐकून राम असे खाली बसले, एका गुडघा त्यांचा खाली होता जमिनीवर, आणि त्यांचा जो धनुष्य होता तो त्यांनी खाली ठेवला होता. आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यातनं अगदी अश्रू पडत होते जमिनीवरती. आणि त्यावेळी त्यांनी खूप त्यांच्या अंगात आक्रोश की इतका सगळा अन्याय होतोय एवढ्या ब्राह्मणांवर. मग ते उठून उभे राहिले आणि त्यांनी तो धनुष्य हातात घेतला. हातात वर घेऊन त्यांनी प्रतिज्ञा केली की मी पूर्ण पृथ्वीला निशाचरहीन करीन म्हणून.
मी या पृथ्वीवरील सगळ्या राक्षसांना मारणार, अशी त्यांनी प्रतिज्ञा केली. आता सीता ही आहे पूर्ण जगाची आई, त्याच्यामुळे राक्षस पण तिचेच मुलं आहेत. मग आता रामाने जर असा प्रतिज्ञा केली की मी सगळ्या राक्षसांना मारणार, म्हणजे तिच्या मुलांनाच मारणार, मग तिने विचारलं की तुम्ही अशी प्रतिज्ञा का करताय? पण आता प्रतिज्ञा केली आहे, मग आता ही प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी काहीतरी योजन पाहिजे. मग प्रतिज्ञा पूर्ण होणार कशी? मग आता या सगळ्या राक्षसांचा जो नेतृत्व करतो आहे रावण, त्या रावणाचा जेव्हा वध होईल तेव्हा तसा जड़ से काटने के बाद पूरा पेड़ गिर जाता है वैसे ही, म्हणून मुळालाच कापायचं, म्हणून आता रावणाकडे जायचं. पण त्यासाठी राम आणि सीता या दोघांनी मिळून एक सिक्रेट प्लॅनिंग केलं आणि आता आपण त्याच प्लॅनिंग कडे पुढे जातोय. मग आता पुढे गेल्यावर त्यांनी एका ठिकाणी आपली खूप छान कुटी त्यांनी सजवली आणि त्या कुटीमध्ये तिघं राहायला लागली. आता या ठिकाणी ते राहताना तिथे एक राक्षसीण होती, जिचे नाक आणि कान कापण्यात आलं होतं. नाव कोण सांगणार पटकन? शूर्पणखा. शूर्पणखा. येस. मग आता शूर्पणखा जी की रावणाचीच एक चुलत बहीण होती, तर ती शूर्पणखा त्या जंगलातनं जाताना तिला पहिले वास आला, नवीन ह्युमन फ्लेश, यमी, म्हणून ती त्या वासाने त्यांच्याकडे ओढली गेली. तिथे गेल्यावर जेव्हा ती गेली तेव्हा ती गेलेली राक्षसीण बनून, पण तिने जेव्हा दुरून बघितलं तिला हे दोन सुंदर युवक तिथे दिसले, राम आणि लक्ष्मण. मग तिने विचार चेंज केला की आता हे इतके चांगले आहेत की यांच्या पुढे मी राक्षसीण बनून नाही जाणार, तर मी एक छान सुंदर स्त्रीचं रूप घेऊन त्यांच्या समोर जाईन. मग ती खूप छान एका सुंदर सुंदर स्त्रीचं रूप ती घेते आणि हळू 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 त्यांच्या कुटीकडे चालायला लागते. जाताना ती बघते की त्यांच्यासोबत एक स्त्री पण आहे, जी आत होती तेव्हा दिसली नाही. मग ती जेव्हा जवळ आली तेव्हा त्यांनी बघितलं की राम बाहेर आहे, तो लक्ष्मण काहीतरी तिकडे करतोय. मग त्यांनी हळूच जाऊन रामांना विचारलं की मी आहे एक सुंदर युवती आणि तुम्ही आहात इतके सुंदर पुरुष, मला वाटतं आपण लग्न करायला पाहिजे. मग आता तिने म्हटलं होतं की जसं तिने सुरुवात केली खोटं बोलण्यापासून, की मी आहे सुंदर युवती आणि मी आहे सौभाग्य कुमारी, असं सगळं ती सांगायला लागली स्वतःबद्दल. आणि मी तुम्हाला माहितीये का, मी आजपर्यंत जगातले इतके पुरुष बघितले पण आजपर्यंत मला कोणीही आवडलं नाही, पण तुम्ही मात्र मला खूप आवडलात. पण तिच्या मनामध्ये हा निर्णय का निर्माण झाला की यांच्यात जवळ जावं? ती स्टोरी सांग ना. तू सांग. तिचे जे मुलं तिने मारले राक्षस, ते सगळे राक्षस तिचे मुलं होते. तो विराट सांगितला, त्याच्यानंतर आणखी दोघं तिघं मारले, ते सगळे तिचे होते. म्हणून तिने प्रतिज्ञा घेतली की इथे कोणीतरी मानव लोक फिरतायत, नर मनुष्याचा वास येतोय मला इथे, ज्याने माझी मारलं त्याचा वंश मी नाश करीन, म्हणून तिथे रूप घेऊन त्यांच्या जवळ आहे. हे कुठे होतं? राम विजय का? राम विजय. ओके. मग याच ठिकाणी काही ठिकाणी राम विजय मध्ये अजून स्टोरीज आहेत. रामचरित मानस थोडं वेगळं आहे, पण नवीन गोष्ट ऐकायला मिळाली नक्कीच. मग आता ती त्यांच्या जवळ आली. मग आता जवळ आल्यावर तिने रामाला विचारलं की तिने सांगितलं की मी इतके वर्ष बघतीये पण मला कोणी आवडलं नाही, तुम्हीच मला आवडलेत. तर राम म्हणाले हे बघ माझं तर लग्न झालेलं आहे, ती बघ माझी बायको आतमध्ये, तर तुला कशासाठी मला लग्न करायचंय? ती म्हटली ऑब्विस आहे ना की तुमच्याशी लग्न करीन तर मी पण राणी होईन. तो म्हणतो अरे पण मग असं करायचं असेल तर माझा तिथे भाऊ आहे, तो बघ तू त्याच्याशी जाऊन बोल, तो तुझ्याशी लग्न करेल. मग ती जाते लक्ष्मणाकडे, लक्ष्मणाला म्हणते की मला तुमच्याशी लग्न करायचंय. तेच सगळी स्क्रिप्ट परत लक्ष्मणाला सांगते की तुमच्या एवढा सुंदर पुरुष मी आजपर्यंत कधी बघितला नाही, आपण नक्कीच लग्न करायला पाहिजे.
आणि हे सगळं ती त्याला सांगायला सुरुवात करते. लक्ष्मणाला कळतं की रामांनी काहीतरी गेम केलेला आहे, आपल्याकडे पाठवलं म्हणजे. मग लक्ष्मण म्हणतो, 1 मिनिट, तू सांगितलं की तुला राणी व्हायचं आहे, बरोबर? ती म्हणते, हो हो, तुमच्याशी लग्न केल्यावर मी राणी होईन. तो म्हणतो, आमच्याकडे एकच राजा आहे, आमचा सगळ्यात मोठा भाऊ, तो म्हणजे राम. आणि तो जो राम आहे ना, त्यांनी तुझ्याशी लग्न केलं तर तू ऑटोमॅटिकच राणी होशील. तू त्यांनाच जाऊन विचार. मग असं दोघं भाऊ त्या शूर्पणखासोबत टेबल टेनिस खेळायला लागले, इकडनं तिकडे, तिकडनं इकडे, इकडनं तिकडे. आणि शेवटी परत ती जाते रामाकडे. ती म्हणते, हे बघा, तुम्ही तुमचं काहीतरी डिसाईड करा, लग्न मला करायचंच आहे, एक तर तुमच्याशी नाही तर त्याच्याशी, तुम्ही ठरवा. मग राम म्हणतो, मी एक काम करतो, मी तुला एक मेसेज लिहून देतो, तो मेसेज त्याला दाखवल्याबरोबर तो तुझ्याशी लग्न करेल बघ. मग ती पाठीमागे वळते आणि राम तिच्या पाठीवर लिहितात लक्ष्मणासाठी दिलेला मेसेज, तिला पाठवतात. ती म्हणते, तुमच्यासाठी तुमच्या भावाने मेसेज पाठवलाय, बघा माझ्या पाठीवर लिहिलाय. ती जेव्हा अशी वळते, तिच्या पाठीवर रामांनी लिहिलं असतं, राक्षसीण आहे, नाक आणि कान काप. बस त्यांनी असं सांगितलं, तेवढ्यात तिला कळतं की काहीतरी चुकतंय इथे, काहीतरी या दोघांचं चाललंय. मग तिच्या मनामध्ये, आता तुम्ही जर बघाल की किंवा त्या राक्षसाला एखाद्या दुसऱ्या व्यक्तीचं रूप जर घ्यायचं असेल, तर आपल्याला त्याच्याबद्दल विचार करावा लागतो. सुंदर स्त्री, सुंदर स्त्री, सुंदर स्त्री. जोपर्यंत तो विचार पक्का आहे तोपर्यंत ते रूप आहे. तो विचार हल्ला की परत पूर्ववत आधीच्या रूपामध्ये. तसंच तिच्या मनामध्ये आतापर्यंत होतं, सुंदर स्त्री, सुंदर स्त्री. या दोघांचा हे बघितल्यावर तो विचार हालायला लागला. मग तिला दिसली सीता, आणि मग ती सीतेकडे धावायला लागली तिच्या खऱ्या स्वरूपामध्ये. त्यावेळी लक्ष्मणाने पटकन त्याचा बाण काढला आणि तिचं नाक आणि तिचे कान त्याच्या हातात कापून ठेवले. आणि त्यावेळी खूप मोठ्याने रडायला लागली, आक्रोश करत ती तिथनं निघून गेली. पण ती निघताना मात्र हळूहळू अश्रू पडत जात होती आणि आपल्या हातात असलेले तिचेच नाक आणि कान बघत होती. मग तिने हे जाऊन सांगितलं तिच्या 2 भावांना. त्या भावांचं नाव होतं खर आणि दूषण. आता रामायणामध्ये तुम्ही बघाल, रामानी ज्या ज्या राक्षसांना मारलंय त्या राक्षसांचं नाव रामाशी कनेक्ट झालंय. जसं रावणाचा वध केला किंवा दशाननाचा वध केला म्हणून त्याच्याशी पण कनेक्ट झालं. तसंच रामविजय मध्ये खूप वेळेला रामाचं नाव त्यांनी घेतलं आहे खरारी. खर आणि अरी म्हणजे दुश्मन किंवा शत्रू, खरचा दुश्मन म्हणून तो खरारी. तर खर आणि दूषण हे 2 राक्षस त्यांच्या प्रचंड मोठ्या सेना घेऊन राम लक्ष्मणाकडे धावत सुटले त्यांच्या बहिणीचा सूड घेण्यासाठी. आता हे जे 2 राक्षस होते, मला असं खरोखर कधी कधी वाटतं की जसं आपण सगळ्यांचं असं असतं की मोठं झाल्यावरती काहीतरी ग्रॅज्युएशन करायचं, जॉब घ्यायचा वगैरे, तसं काहीतरी राक्षसांचा गोल असला पाहिजे की थोडस मोठं झालं की प्रतिज्ञा करायची, तपश्चर्या करायची, काहीतरी वर मिळवायचा. या दोघांचं पण ग्रॅज्युएशन झालं होतं त्या मानाने. आणि या दोघांकडे वर असा होता की हे दोघंच फक्त एकमेकाला मारू शकत होते, दुसरं कोणीही खरं आणि दूषणला मारू शकत नव्हतं. हेच होतं एक. दुसरी गोष्ट अशी की खरं आणि दूषणकडे इतकी शक्ती होती त्यांच्या शरीरामध्ये की त्यांच्या शक्तीचं जी तुलना आहे ती फक्त करता येते रावणाबरोबर. आणि हे रावणाला माहिती होतं की आपल्या जर लेवलचं कोणी असेल, आपल्या लेवलला खेळणारं, ते म्हणजे खरं आणि दूषण. मग आता जेव्हा खरं आणि दूषण आले त्यावेळी रामांनी एक माया केली. राम म्हणाले, लक्ष्मणा काही करू नको. रामांनी माया अशी केली की खरं ला दिसायला लागला राम दूषणामध्ये, दूषणला दिसायला लागला राम खरं मध्ये, आणि ते दोघच एकमेकाला मारत सुटले. असं करून त्या दोन्ही येणाऱ्या एवढ्या मोठ्या सेना एकमेकातच तुटून पडल्या, इतक्या तुटून पडल्या की ते सगळेच तुटून तिथे मेले.
आणि या दोघांना एकही बाण उचलायची पण गरज पडली नाही. मग अशा रीतीने खरं आणि दूषण या दोघांचाही नाश तिथे झाला. आणि हे सगळं बघत होती शूर्पणखा दूर एका पहाडावर उभी राहून. ती हे सगळं बघत होती की या रामाकडे जादुई पॉवर्स पण आहेत, याला असं पटकन जाऊन मारता येणार नाही. मग एवढं जादू कोणाकडे जरी असेल तर म्हणजे आता रावण. मग तिथनं तडक्की उठून गेली लंकेमध्ये. आणि लंकेमध्ये जेव्हा ती गेली त्यावेळी असं झालं की लंकेमध्ये तिने जशी एंट्री केली गेट मधून, आता सगळ्या लोकांना तर माहिती होतं की ही आहे रावणाची बहीण. मग जशी तिने एंटर केलं आणि ती जातीये, पूर्ण जातीये रामाकडे किंवा रावणाकडे, त्यावेळी पूर्ण लंकेने तिला बघितलं की रावणाला कोणीतरी चॅलेंज केलंय. रावणाच्या बहिणीचं नाक कान कापणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे प्रत्यक्ष सगळ्या राक्षसांच्या राजाला. मग इकडे सुरू होती रावणाची सभा. त्या सभेमध्ये आता शूर्पणखा तिचं नाक आणि कान हे घेऊन ती रावणाकडे जाते. बरं, पण आता या ठिकाणी आपण जरा ही स्टोरी पॉज करू आणि आपण इथे थोडं चर्चेला येऊ. करायची का चर्चा? हो चालेल. अनाया पाटकर आणि मनीषा सगळ्यां ओके आहेत का चर्चा करायला? हो 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 बरं हो हो बरं, चर्चा अशी आहे की हो तिचं नाक आणि कानच का कापलं, हात का नाही कापले? नाक आणि कान कापायच्या मागे काय कारण असेल तुमच्या मते? ठीक आहे. तिला फ्रेशचा वास नाही येणार, माणसांचा वास येऊ शकणार नाही. माणसांचा वास येऊ शकणार नाही म्हणून नाक कापलं. ओके, नाही असं आणि मला वाटतं. बरोबर बरोबर बरोबर. आपापले आपण फक्त हेच देतोय, आपले विचार फक्त मांडतोय. बरोबर बरोबर बरोबर. अजून अजून काय होऊ शकतं? आता एक असं आहे की आपण कानांनी जे श्रवण करतो, ज्यावेळी आपण रामाचं नाव घेण्यासाठी किंवा रामाबद्दल एवढी तीक्ष्ण वैराग्य नाही, म्हणता येईल एनिमिटी तिने तिच्या मनामध्ये होती की तिला त्यांचं नाव पण ऐकायची इच्छा नाही, की एवढं तिच्या मनामध्ये हे होतं. त्या कारणामुळे पण एक असू शकतं द्वेष. येस, तो द्वेष पण असू शकतो. कारण मला वाटतं हा जो पूर्ण टॉपिक आहे की तिचं नाक आणि कान हे का असेल. अजून एक पॉइंट ऑफ व्ह्यू माझ्या डोक्यात असा येतो की जेव्हा आपण कुठल्याही व्यक्तीची आयडेंटिटी जेव्हा बघतो, कोणालाही ओळखायचं असेल तर त्यांचं नाक हे खूप महत्वाचं आहे. जर नाक नसेल तर त्या व्यक्तीला त्याची ओळखच अर्धवट झाली आहे. नाक आणि कान, त्यामुळे दोन मेन जे आपले सेन्सेस असतात ते सेन्सेसच नाहीयेत, ते इंद्रिय नाहीयेत. बरोबर. अजून एक माझ्या मनात असं येतं की नाक आणि कान, आता ह्याच्यामध्ये नाक कट गई म्हणजे इज्जतचा पण सवाल आहे की ज्यांच्या तिने एवढा द्वेष घेऊन गेली तेव्हा तिचंच तिथे कट करण्यात आलं. त्याच्यामुळे हे पण काही विचार आहेत. पण या बाबतीमध्ये मला नक्कीच विश्वास आहे की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या गोष्टीवरती चर्चा झाली असेल. तर मला वाटतं हा आपण एक होमवर्क सारखा घेऊयात या आठवड्यात, आणि गुरुवारी आपण जेव्हा भेटू तेव्हा आपण मे बी याच्यावर तुम्हाला काय मिळालं तुम्ही मला सांगा की तिचं नाक आणि कानच का कापले, याच्याबद्दल. चालेल का? ओके चालेल, ठीक आहे. Yes. मग तुम्ही याच्यावरती थोडा रिसर्च करा, तुमच्या मैत्रिणींशी बोला किंवा वाचा किंवा अजून कुठे काहीतरी मिळत असेल. पण त्याच्यामुळे काय आहे की आपण हा जो पूर्ण सब्जेक्ट आहे हा आपण जर एंटरटेनमेंट सारखा घेतला तर मग स्टोरी तर आहेच, आपण आयुष्यभर ही स्टोरी ऐकतच असतो. पण आपण जर हा टॉपिक असा मंथनाचा टॉपिक घेतला,
त्या एका अँगल विषयी खूप विचार केला तर त्यातनं खूप काही शिकायला मिळतं आणि त्यातनं खूप काही माहिती होतं. त्यामुळे जो आपण स्वाध्याय जो म्हणतो हाच आपला सगळ्यांचा स्वाध्याय आहे. बरं, मग आता आपण जाऊयात परत लंकेमध्ये. लंकेमध्ये रावणाची सभा सुरू होती. सभेमध्ये सगळ्याच प्रकारचे राक्षस तिथे होते. आता लंका कशी होती तर सुबेल पर्वत खूप दूर, आणि तो पर्वत पण असा की लंका या टापूवरती तो पर्वत, तिथे खूप सारे पर्वत आहेत, त्यांच्यापैकी एक हा सुबेल. त्याच्या पण वर जाऊन रावणाने त्याची पूर्ण तिथे लंका वसवली होती. त्या वसवलेल्या लंकेमध्ये जे सगळे देव होते ते देव तिथे बंदी होते. देव सगळे इतके बंदी होते की जो आपला पवन देव आहे, पवन देवांना तिथे जेवण बनवायचं काम मिळालं होतं. जे तिथे अग्निदेव आहेत, अग्निदेवतेला पण तिथे एक काम मिळालं होतं. असे प्रत्येक देवतेला स्वतःचा नोकर बनवून त्यांनी तिथे ठेवलं होतं. आणि या सगळ्या देवतांची सुटका करण्यासाठी रामाचा अवतार झाला होता. मग आता जेव्हा शूर्पणखा तिथे पोचली तेव्हा शूर्पणखेने त्यांना दाखवलं की हे बघा, दोन मानवांनी माझी ही अवस्था केली. माझी अवस्था नाही केली आहे, दोन मानवांनी रावणाच्या बहिणीची ही अवस्था केली आहे. आता या ठिकाणी एक तुम्हाला मी ट्रिक सांगतो. खूप सारे जे लोक असतात ना, प्रत्येक माणसाचं काही ना काही फेवरेट असतं. काही लोकांना प्रशंसा खूप आवडते, काही लोकांचा इगो खूप मोठा असतो की तुम्ही किती छान, तुम्ही किती मोठे, असं म्हटलं की त्यांना एकदम छान वाटतं. काही लोकांना चॅलेंजेस आवडतात की तुम्हाला हे करायचं आहे का, तुमच्यासाठी खूप छान चॅलेंज मी घेऊन आलोय, असं म्हटलं की मग लोक मोटिवेट होतात. तसंच यावेळी, कारण शूर्पणखेला रावण कसा आहे माहिती होतं, तिने म्हटलं असतं की माझं असं केलं तर ठीक आहे, तिचं काहीतरी झालंय, पण रावणाच्या बहिणीवर अटॅक झालाय याचा अर्थ डायरेक्ट राक्षस कुळावर अटॅक झालेला आहे. म्हणून तिने शब्दांशी खेळ करून रावणाला सांगताना असं सांगितलं की रावणाच्या बहिणीवरती असा अत्याचार झालाय. आणि तुला माहितीये का, म्हणजे आता प्रलोभन एक तर आहे अँगर, की खूपच जास्त अँगर, आणि दुसरं स्ट्रॉंग म्हणजे लस्ट. आता या दोन्ही आता या दोन्ही षड रिपूंपैकी दोन रिपू तिने एकत्र आणलेत रावणासाठी. एक तर तिने सांगितलं की त्याच्यामुळे त्याला राग येईल, आणि आता त्याला राग आल्यावरती दुसऱ्या टाईपचा राग. तर तेव्हा ती सांगते, आणि रावणा तुला माहितीये का, तुझ्या जितक्या सगळ्या राण्या आहेत त्या सगळ्या राण्या काहीच नाही, अगदी काहीच नाही, अगदी नोकराणी वाटतील त्यांच्या समोर. कारण तिथे त्यांची एक बायको पण आहे त्या रामाची, आणि ती स्त्री इतकी सुंदर आहे, इतकी सुंदर आहे की तुझ्यासारख्या जगत जे त्या राजाकडे तर ती स्त्री नक्कीच पाहिजे. आता मात्र रावण फुल ऑन मोटिवेटेड की आता काहीतरी करायला पाहिजे. मग आता काय करायचं, मामाजींची आठवण आली. मग त्यांनी केला प्लॅन. तो म्हणला ठीक आहे, मी काहीतरी करतो. मग तो तडक गेला, कोणाकडे गेला, मारीचीकडे. आता मारीची पण आता त्याच्या आधी अजून एक गोष्ट झाली होती. आता या पण ठिकाणी दोन वेगवेगळ्या टाईपचे पॉइंट ऑफ व्ह्यूज आहेत जगामध्ये. ती एक गोष्ट अशी झालेली की रावणाने विचारलं, पण अगं तुझे सख्खे भाऊ बहीण आहेत ना, ते भाऊ दोन, खरं दूषण, त्यांना जाऊन सांग. ती म्हणाली मी सांगितलेलं. ते त्यांची पूर्ण सगळी सभा, त्यांचे पूर्ण फोर्स घेऊन ते गेले होते. या दोन माणसांनी मिळून खरं आणि दूषण यांना त्यांनी मारलं. मग आता काही ठिकाणी असा उल्लेख आहे की हे ऐकल्यावर रावणाला कळलं खरं आणि दूषण यांची शक्ती आपल्या एवढीच होती. म्हणजे आता मला मारणारा कोणीतरी जगात आलेला आहे, याचा अर्थ हा नक्कीच विष्णूचा अवतार असला पाहिजे, ज्याने मला मारण्यासाठी त्यांनी जन्म घेतलाय. जर त्यांनी जन्म घेतलाय माझ्यासाठी, तर आता माझं पण कर्तव्य आहे
की मला पण त्यांच्याशी आता इतकं लढायचंय की लढून लढून मरायचंय. कारण माझ्या या तामसिक देहामधून काही भक्ती होणार नाही, चांगले कामं होणार नाही, देवाचं नाव घेणं होणार नाही. तर माझा जो स्वधर्म आहे मी तो स्वधर्मच करतो आणि त्यानुसारच मी मरतो त्यांच्या हातून, असा विचार करून त्यांनी ही पूर्ण योजना आखली होती की स्वतःचा मृत्यू हा रामाकडनं व्हावा. हा पण एक अँगल आहे. तुमच्यापैकी कोणी हा वाला अँगल ऐकला होता का आधी? कोणचा? हा हा. की त्याला हे माहिती होतं आणि त्याला रामाकडनं स्वतःचा अंत करून घ्यायचा होता म्हणून तो तिथे आला होता. नाही, आपला मृत्यू कोणाच्या हाताने हे जरा आधी कळलेलं होतं शिवच्या प्रसंगामध्ये. शिव पार्वती एकदा एकांतात असताना हा तिथे जातो रावण, तर तेव्हा त्याला नंदी अडवतो दारावर. तो म्हणतो जाऊ नको, तर हा त्याला माकड म्हणून काहीतरी चिडवतो त्याला. तर तो म्हणतो तू माझे हे करतोय अवहेलना, नर आणि वानर मिळूनच तुझा अंत करतील. आणि म्हणून आता ती शूर्पणखा आली की नाही, तिने रावणाला भडकवलं कसं होतं. ती म्हणते अरे तुझ्या देवांना तुझ्याकडे बंदिस्त टाकलं, आता ते देव मोकाट सुटणार आहे. तो म्हणतो कसं, त्यांना वाचवणाऱ्यांनी जन्म घेतलाय ना, असं ती त्याला सांगते. म्हणून तो म्हणतो आता मी ते नारायणाला मारेन. मारणार. बरोबर. मग आता त्यांनी बनवली योजना की काहीतरी करायला पाहिजे. मग आधी ज्यावेळी त्या ऋषींचा जो यज्ञ होता, तो यज्ञ वाचवण्यासाठी जेव्हा राम लक्ष्मण तिथे गेले होते, त्यावेळी विश्वामित्र ऋषींच्या त्या यज्ञामध्ये जेव्हा खूप साऱ्या राक्षसांनी त्यांच्यावरती अटॅक केला होता, त्यावेळी त्यांनी मारीचीला एका फर नसलेल्या बाणाने उडवलं होतं आणि तो दूर जाऊन पडला होता. तोच मारीची आता परत आलाय आणि तो आपला एकांतात राहत होता. त्याला काही कोणाचं काही नव्हतं. रावण त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, मारीची, तुला दुसऱ्याचं रूप घेता येतं, तर तुला माझा प्लॅन फॉलो करावा लागेल. मारीची म्हणतो, अरे नाही नाही नाही, मी त्यांची पॉवर बघितली आहेत, ते दोघे खूप शक्तिशाली आहेत, ते नक्कीच मला मारतील. रावण म्हणतो, जर तू नाही गेला तर मी तुला मारेन आत्ताच. मग मारीची विचार करतो की आता या राक्षसाकडनं मरण्यात काय भलंय, त्यापेक्षा रामाच्या हातून मरावं. म्हणतो ठीक आहे, मी करतो, तू मी पण सामील. मग आता दोघ जण प्लॅन बनवून जातात तिकडे दंडकारण्यामध्ये. आता तिकडे असं होतं की त्या दिवशी राम, लक्ष्मण आणि सीता त्यांची जी सकाळ होती ती तर नेहमीप्रमाणे सकाळ सुरू होती. पण रामाला कळतं की आता इथनं पुढे सगळं चेंज होणार आहे, इथनं आपल्याला ऍक्टिंग सुरू करायची आहे. मग ते म्हणतात, लक्ष्मणा, मला की नाही सुगंधी चंदनाचं झाड हे तुम्हाला कट करून आणून दे. आपण चंदनाचे बनवूयात खूप सारे तीर किंवा एरोज, बाण बनवू आपण. मग म्हणतो काय, बरं ठीक आहे, आता मोठ्या भावाने सांगितलंय, करूयात. मग लक्ष्मण जातो जंगलामध्ये. जसा लक्ष्मण गेला जंगलामध्ये, तसं रामांनी सीतेला स्वतः जवळ बोलवलंय आणि राम म्हणाले, आता इथनं आपली लीला सुरू होणार आहे, त्यामुळे आता तू एक काम कर, तू आता अग्नीमध्ये जाऊन तू आता राहा आणि तुझं फक्त प्रतिबिंब तू इथे ठेव. हे सांगितल्यावरती सीता असं करते की तिचा जो अंगठा आहे पायाचा, त्या पायाच्या अंगठ्याने ती असं खाली असं 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 करते, त्याच्यातनं निर्माण होतो योग अग्नी. त्या योग अग्नीमध्ये सीता जाऊन लपते आणि स्वतःचं प्रतिबिंब फक्त तिथे ठेवते. आता मी जेव्हा लहान मुलांना ही गोष्ट सांगतो वानर सेनामध्येच, तेव्हा लहान मुलांना तर इतकं अचंबा होतो की मिरर इमेज, मिरर सीता, मग ते मिरर सीतेचा राईट हँड लेफ्ट हँड बनतो का, लेफ्ट हँड राईट हँड बनतो का, असे त्यांचे प्रश्न. आणि पुढले 2 ते 3 सेशन्स मुलांचं एकच असतं की मिरर सीता काय करते, कारण हा त्यांच्यासाठी एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे. मग आता सीतेचं जे प्रतिबिंब आहे ते तिथे राहतं आणि त्याच्यामुळेच तुम्ही बघाल की या पूर्ण प्रसंगामध्ये आजपर्यंत कधीही सीतेने असं म्हटलं नाही की मला सोन्याचं ते पाहिजे किंवा हे पाहिजे. पण आता प्रतिबिंब सीता काय म्हणते, मला सोन्याचं हरण पाहिजे. जी व्यक्ती पूर्ण सोनं टाकून आली आहे अयोध्येमध्ये,
तिला अचानक कसं काय सोन्याबद्दल एवढा प्रियपणा निर्माण होईल, हे ती एक लीला आहे. तर कारण ती प्रतिबिंब सीता आहे म्हणून. खऱ्या सीतानी असं कधी नसतं म्हटलं. मग आता लक्ष्मण परत येतो, त्यांचं काम सुरू होतं आणि इकडे मारीची जो आहे तो एका सुवर्ण मृगाचं रूप घेऊन टिंग 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 करून मुद्दाम त्यांच्या कुटीच्या समोर खूप उड्या मारतो. प्रतिबिंब सीता बघते आणि म्हणते, राम मला ते हरण हवंय, आपल्याला ते हवंय, प्लीज मला आणाल का, प्लीज प्लीज प्लीज. राम म्हणतात ठीक आहे. असं म्हटल्याबरोबर राम त्या कुटीतनं जातात त्यांचं धनुष्य घेऊन. आणि आता मारीची हा जातोय, पळतोय पुढे 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 आणि राम त्याला बाण मारतायत आणि रामांनी मारलेला बाण त्याला लागला नाही, त्याच्या बाजूनी गेला. आतापर्यंत आपण काय ऐकलंय, राम बाण उपाय म्हणजे काय, एकदा रामांनी बाण काढला की तो ते साधक घेऊनच परत येणार, बरोबर. यावेळी रामांनी त्यांना इतके बाण मारले, एकही बाण नाही लागला, कारण त्यांना पण त्याला मारायचं नव्हतं, त्यांना याला पळवायचं होतं दूर 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 दूर. असं करत करत संध्याकाळ झाली तरी ते दूरपर्यंत जात आहेत. आणि इकडे आता सीताला चिंता वाटायला लागली, प्रतिबिंब सीतेला चिंता वाटते की अरे राम अजून नाही आला. मग ती म्हणते, लक्ष्मणा तू जाऊन जरा बघून ये ना काय होतंय का. लक्ष्मण म्हणतो, नाही मी जाणार नाही, मला सांगितलं आहे इथे थांबायचंय, मी इथेच थांबणार. मग नाही तो वाचव एकच मिनिट. हा सॉरी, कॉल्स येत होते काही काही. हा तर मग इकडे सीता म्हणते लक्ष्मणाला, लक्ष्मणा अजून राम नाही आला, काय झालं असेल. लक्ष्मण म्हणतो, काही झालं नसेल, चिंता करू नका. ती म्हणते, नाही 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 नाही, सकाळपासून गेलेत अजून नाही आले, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आलेत. राम तू आत्ताच्या आत्ता जाऊन त्यांचा मदत करायला जा. मग तो म्हणतो, अरे सीता तू अशी काय म्हणते, तुला माहिती नाही का तो राम आहे, त्यांनी फक्त एक अशी भुवई वर केली तरी ब्रह्मांडाच्या ब्रह्मांड डिस्ट्रॉय होऊ शकतात, अशा व्यक्तीला कोण काय करणार. ती म्हणते, नाही 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 अजिबात नाही, तुला आत्ताच जायला पाहिजे. लक्ष्मण म्हणतो, नाही. मग आता अशा वेळी सीतेने असं केलंय की त्याला पाठवण्यासाठी ती त्याला खूप, ज्याला जलीकटी असं म्हणतात ना, खूप तीक्ष्ण शब्द ते तिने वापरले लक्ष्मणाबद्दल. जसं तिने म्हटलंय की तुझी नेहमीपासून नजर माझ्यावरच होती म्हणून तू जात नाहीयेस, म्हणजे आता राम तिथे मेले की तू माझ्याशी लग्न करायचं हे करतोयस. आणि हे सगळं ऐकून लक्ष्मणाला इतकं असं वाटत होतं की त्याच्या कानामध्ये कोणीतरी असं लावा टाकतायत गरम गरम. तर इतका त्याला वेदना झाली लक्ष्मणाला. तो म्हणतो, नको, तुम्ही तुमचे शब्द तुम्ही थांबवा, मी जातो, मी बघतो, पण तुम्ही बोलू नका अजून मला काही, प्लीज. असं करून पण जायच्या आधी तो मात्र एक सांगतो, आता मी माझ्या पूर्ण योग शक्ती, मी आजपर्यंत जितकी सेवा केली आहे त्या माझ्या पूर्ण योग शक्तीच्या बळाने मी आता काहीतरी करतोय, त्याला प्लीज क्रॉस करू नका. म्हणून तो रेषा, लक्ष्मण रेषा बांधतो. कशाबद्दल, त्यांच्या कुटीच्या अवतीभोवती. आणि म्हणतो की तुम्ही जोपर्यंत या लक्ष्मण रेषेच्या आत आहात तुम्ही सुरक्षित आहात, यातनं फक्त बाहेर निघू नका. असं म्हणून लक्ष्मण बाहेर निघतो आणि तेवढ्यात तिकडनं आवाज येतो, वाचव लक्ष्मणा, वाचव वाचव. मग तो आवाज कोणाचा असतो, मारीची. कारण मारीचीला रामाने जस्ट एक बाण मारला असतो आणि आता तो मरणार, त्याच्या आधी त्यांनी आवाज चेंज केला, रामाच्या आवाजात तो मोठ्याने बोलला. मग आता इकडनं लक्ष्मण निघालाय आणि तिकडे मारीची हा रामासमोर प्राण सोडतो आणि मुक्ती पावतो. रामाच्या बाणांनी ज्यांना ज्यांना मृत्यू मिळालाय ते सगळ्यांनी मुक्ती त्यांना मिळालेली आहे. मग आता पुढे असं होतं की आता इकडनं लक्ष्मण निघालाय आणि इकडे आता राम पण आहे, त्यांनी मारले मारीचीला. जसं लक्ष्मण गेला तिकडनं आला रावण. आणि रावणाने यावेळी वेश घेतला होता एका साधू पुरुषाचा, ढोंगी बाबा.
आणि बाहेर येऊन तो मोठ्याने म्हणतो, भवती भिक्षाम देही, भवती भिक्षाम देही, असं म्हणून ते बोलवतात सीतेला बाहेर. सीता म्हणते, अरे ऋषी आलेत घरी, त्यांना नक्की काहीतरी खायला दिलं पाहिजे. ती म्हणते, इथेच थांबा, मी पटकन तुम्हाला आणते. आज जाऊन ती काहीतरी त्यांना जेवायला आणते आणि तेवढ्यात ते म्हणतात की नाही 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 नाही, तू त्या रेषेच्या आत थांबतेयस, म्हणजे तू माझा अपमान करतेय, तुला माझ्यावर विश्वास नाही. ती म्हणते, नाही नाही, असलं काही नाहीये, मला तुम्हाला द्यायचं आहे. ते म्हणतो, रावण तेव्हा म्हणतो की तुला जर खरोखर द्यायचं असेल, या अशा रेषांच्या मागे लपून छपून दिलेलं दान काही कामाचं नाही. तू रेषेच्या बाहेर निघ निर्भीडपणे, मी तर साधू आहे, तुला काय करणार. असं म्हणून फायनली सीता म्हणते, ओके ठीक आहे. मग ती त्या लक्ष्मण रेषेला पार करते. पार केल्याबरोबर रावण त्याचं खरं रूप दाखवतो, सीतेचा हात धरतो आणि तिला ठेवतो त्याच्या पुष्पक विमानमध्ये. आणि आता तिथे पुष्पक विमान निघणारच असतं, पण त्याच्या आधी एक छोटीशी बॅक स्टोरी आहे. बॅक स्टोरी अशी आहे की दशरथ राजा ज्यावेळी युद्ध करत होते, आणि दशरथ राजांनी हजारो युद्ध केले आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये, त्या एका युद्धामध्ये त्यांना पूर्ण गरुडांनी येऊन मदत केली होती. आणि त्यावेळीपासून गरुडांचा जो राजा आहे तो म्हणजे जटायू आणि दशरथ या दोघांची मैत्री झाली होती. आणि त्यामुळे जेव्हा राम, लक्ष्मण आणि सीता ज्यावेळी त्यांनी दंडकारण्यात प्रवेश केला, त्यावेळी त्यांची सगळ्यात पहिली भेट झाली होती जटायू सोबत. आणि ज्यावेळी त्यांनी सांगितलं की तुमचे वडील हे माझे मित्र होते, म्हणजे तो त्यांच्या वडिलांसारखाच झाला जटायू. मग सीता म्हणते, तुम्ही तर माझ्या सासऱ्यांसारखे आहे, मी तुम्हाला नमस्कार करते. मग आता सासरे बुवा होते तिथे, त्यांनी जसं बघितलं की सीतेचं अपहरण करून हा नेतोय रावण, त्यावेळी जटायू पुढे आला आणि जटायूंनी रावणाशी युद्ध करायचा प्रयत्न केला. मग आता त्या युद्धामध्ये पण एक नीती आहे की आधी जेव्हा जटायू आला तेव्हा त्यांनी रावणाला सगळीकडे खूप ठिकाणी त्यांनी त्याला ओरबाडलं, त्याच्या हातातनं सगळीकडनं भळाभळा रक्त व्हायला लागलं. आणि आता असं वाटत होतं की रावण हरणार. त्यावेळी रावणाने युक्ती केली. रावण म्हणाला, एक मिनिट, आपण दोघे एकमेकांशी फायटिंग तर करतोय, पण आपण एक रूल फॉलो नाही केला. रूल असा की जर दोघांची फाईट जर एकदम फेअर असेल तर तू मला तुझा वीक पॉइंट सांग, मी तुला माझा वीक पॉइंट सांगतो. मग आता तो म्हणतो, ठीक आहे, हा तसा ब्राह्मण दिसतोय, चांगलाच असेल. मग जटायू म्हणतो, ठीक आहे, माझा वीक पॉइंट आहे माझे पंख, माझी सगळी शक्ती माझ्या पंखांमध्ये आहे. तुझा वीक पॉइंट काय आहे? तो म्हणतो, माझा वीक पॉइंट आहे माझे पाय, माझी सगळी शक्ती माझ्या पायांमध्ये आहे. पायांमध्ये आहे म्हटल्याबरोबर जटायू त्याचे पंख असे आखुडतो आणि असं सरळ रॉकेट सारखा त्याच्या पायाकडे येतो. आणि जटायू त्याच्या पायाकडे येतोय त्यावेळी रावणाने काय केलं असेल, त्यांनी दोन हात घेतले, असे घेतले आणि त्यांनी अशा दोन तलवारी अशा उपसल्या, त्या दोन तलवारींनी ते दोन पंख कापले गेले. आणि ते दोन पंख कापल्या गेल्या बरोबर जटायू असा गोल 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 करत खाली येऊन पडला. पण पडताना पण त्यांनी बघितलं की ते कुठल्या दिशेने जात आहेत, ती दिशा त्यांना कळली. आणि मग थोड्या वेळाने काय झालं, इकडे राम आणि लक्ष्मण दोघ जण आता सीतेचा शोध घेत आहेत. दोघ जण परत आले. त्यांनी आल्याबरोबर बघितलं की पर्णकुटी आपली रिकामी आहे. आणि त्यावेळी रामांनी इतका आक्रोश केलाय की सीता 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 सीता, कुठे गेली सीता. मग दोघं म्हणाले, इथेच कुठेतरी असेल, आपण तिचा पाठलाग करू, कोणीतरी राक्षसाने तिला पळवलं असेल, आपण बघू इथे कुठे काय फुटप्रिंट्स दिसत आहेत का. मग दोघं जण पूर्ण जंगल लागले बघायला. आता इथे अजून एक गोष्ट आहे, त्या जंगलामध्ये जे जे झाडं होते त्या झाडांच्या आत खूप सारे तपस्वी ऋषी तपश्चर्या करत बसले होते. आणि त्यांनी इतक्या हजारो वर्षांची त्यांची तपश्चर्या होती की त्यांच्या अवतीभोवती पूर्ण एक झाड उगवलं तरी त्यांना कळलं नाही. मग यावेळी जेव्हा राम रडायची ऍक्टिंग करतायत तेव्हा ते झाडांना जाऊन विचारतायत, तुम्ही माझ्या सीतेला कुठे बघितलं का.
जसं त्यांनी त्या झाडाला मिठी मारली तसं त्याच्या आत जे बसलेले ऋषी होते त्यांना त्यांनी मुक्ती दिली. असं राम खूप साऱ्या ऋषींना मुक्ती प्रदान करत करत जात होते, पण बघणाऱ्याला वाटत होतं की हा कोण माणूस आहे जो त्याच्या बायकोचा वियोग करताना इतका रडतोय. आणि प्रत्यक्ष लक्ष्मणाच्या पण मनात हाच प्रश्न आला की माझा भाऊ इतका रडतोय बायको हरवली म्हणून. पण नंतर, कारण हे जे रहस्य होतं की सीता हे प्रतिबिंब आहे, हे फक्त 3 लोकांना माहिती आहे. कोण कोण 3 लोक? एक राम, एक सीता आणि एक आपण सगळे या मीटिंग मधले. यांनाच फक्त हे माहिती आहे, बाकी कोणाला माहिती नव्हतं. म्हणून शेवटी जेव्हा रामांनी सीतेची अग्निपरीक्षा घेतली, ती अग्निपरीक्षा नव्हती, त्याच अग्नीमध्ये प्रतिबिंब सीता तिने प्रवेश केला आणि खरी सीता तिथनं बाहेर निघाली. हे पूर्ण अचीव करण्यासाठी त्यांनी तो पूर्ण अग्निपरीक्षेचा खेळ तिथे केला होता. पण मग आता परत जाऊयात मागे. तर आता राम आणि लक्ष्मण दोघ जण सगळीकडे शोधतायत, त्यांना कुठे सीता मिळत नाहीयेत. पण त्यांना कुठून तरी असं आ आ राम 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 असा आवाज येतोय. मग एवढ्या वेदनेमध्ये कोण आहे हे बघण्यासाठी ते त्या आवाजाकडे धावत सुटले. बघितलं तर जटायूचं एवढं मोठं शरीर त्यांनी रामांनी आपल्या मांडीवर घेतलंय. आणि जटायूने त्यांना पूर्ण सांगितलं की तो राक्षस होता, त्यांनी सीतेला त्याच्या पुष्पक विमानात बसवलं होतं आणि ते या दिशेने गेलेत. मग त्यावेळी रामांनी विचारलं, जटायू तुम्ही इतकं छान काम केलंयत, मी तुम्हाला आत्ताच्या आत्ता बरं करू का, तुम्ही सांगा. जटायू म्हणतात नको, मला प्रत्यक्ष भगवंताच्या मला मांडीमध्ये माझा अंत होतोय, मला शेवटचं दृश्य हे तुमचा चेहरा दिसतोय, एवढं मोठं भाग्य मला कधीही लाभणार नाही, त्यामुळे माझा अंत हा आत्ता असाच होऊ द्या. मग रामाच्या मांडीवर जटायूंनी प्राण सोडला. आणि जसं जटायू त्यांचे काकांसारखे होते, म्हणजे वडिलांसारखे होते, तर वडिलांचा तर अंत्यक्रम रामाला करता आला नाही, म्हणून त्यांनी जटायूची पूर्ण अंत्यक्रिया अशा रीतीने पार पाडली जसं काही दशरथाची अंत्यक्रिया करतायत. आणि एवढ्या भावनेंनी भरलेली अंत्यक्रिया झाली. मग आता राम आणि लक्ष्मण यांनी सीतेचा शोध पुढे सुरू ठेवला. आणि आपण या ठिकाणी आजची कथा थांबवूयात. छोटी गोष्ट होऊ शकते ना. नाही, आपण आता इथनं मोठी गोष्ट पुढली सुरू होणार आहे. ती आपण आता गुरुवारपासून पुढे परत नेऊयात. पण आजच्या आवडली का गोष्ट सगळ्यांना? खूप छान. हो, खूप छान छान. व्हेरी गुड. थँक्यू. आजचा माझा दिवस म्हणजे बोलण्याचा दिवस सुरू आहे. हो का? हो. आज इथे मी ग्रेट लर्निंग मध्ये आमचा खूप मोठा स्टुडिओ आहे, तिथे माझं 3 तासांचं रेकॉर्डिंग झालं. आज मी ट्रेनिंग व्हिडिओज रेकॉर्ड केले. अरे वा. आणि मग खूप कस्टमर मीटिंग झाल्या. मग आता पण त्या सगळ्या मीटिंग मध्ये माझं लक्ष होतं की 7 वाजता आपली मीटिंग आहे, त्याच्यामुळे अभ्यास करून यायचा आहे, गोष्ट सांगायची आहे. पहिली गोष्ट, इतक्या लहान वयामध्ये रामाबद्दल गोडी लागणं अध्यात्माची, ही रामाचीच कृपा आहे की तू हे सगळ्यांना सांगावं. असं आहे. नक्कीच. मोठ्या मोठ्या लोकांना गोडी निर्माण नाही होत, ओढून ताणून कोणी बसू शकत नाही, मनापासून असं यावं लागतं. अशी आणि या तरुण वयात सुद्धा हे काम करतायत, हे मोठं आहे खरंच आहे. आणि आतापासून चालू केले, खरंच कौतुक आहे. एवढ्या लहान तेवढी अध्यात्माची ओढ स्वतःहून येणं, एवढं वाचन, एवढं स्टडी असणं, हे कौतुकाची गोष्ट आहे. खरंच प्राऊड कौतुक ऑफ आहे. यू. येस. थँक्यू. चालेल. मग आपण आता परत भेटूयात गुरुवारी. आता मी आजचं रेकॉर्डिंग इथे थांबवतो.